जालिंदर सुपेकर भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी, अंगावर असलेली वर्दी, मिळालेले अधिकार आणि कायद्याचं भेटलेलं अभय, या सगळ्याची अशी काही झिंग या अधिकाऱ्याच्या डोक्यात चढली। जालिंदर सुपेकरांच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याचाही आरोप करण्यात आला होता। 2015 मध्ये जळगाव जिल्ह्यातल्या रामानंद पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या अशोक सादरे यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती। आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी तसेच सादरे यांच्या पत्नीनं पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यासह तिघांविरोधात आत्महत्ये प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिला होता, पण धक्कादायक बाब म्हणजे आपला होणारा छळ, पैशाची मागणी यासह इतर अनेक गोष्टी ज्या डायरीमध्ये अशोक सादरे यांनी नमूद केल्या होत्या ती डायरीच गायब झाल्याचं प्रतिज्ञापत्र सादरेंच्या पत्नीनं न्यायालयामध्ये सादर केलं होतं। यासोबतच सीआयडीचा एक चौकशी अहवाल सुद्धा सोशल मीडियामध्ये समोर आल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला। शेवटी या प्रकरणातही उच्च न्यायालयाने जालिंदर सुपेकर यांची निर्दोष मुक्तता केली होती।